आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अगं अक्षरा, अगं काय अक्षरा, अगं किती उशीर झाला, झोपली का नाही आहेस तू अजून? अगं नाही, जरा काम करतेय. काम झालं की झोपते. कसलं काम? अगं ते वकील आले होते ना, त्यांनी तो ड्राफ्ट वाचायला सांगितला ना, तू जरा वाचते. सकाळी कर ग बाळा. अगं आई, आजच त्यांना रात्री फीडबॅक पाठवायचा आहे. ठीक आहे, तू कर तुझं काम, तोपर्यंत मी वाचत बसते तुझ्याजवळ. अगं तू झोप की. अगं मला कुठली येते झोप, एक 10-15 पानं वाचते म्हणजे येईल आपोआप झोप. तुझी सवय माहितीये मला, तसंही वाचता वाचताच झोपतेस तू. अगं तू पोटात असल्यापासूनची सवय आहे माझी. मी तुला सांगितलं होतं ना अक्षरा, तू पोटात असताना बाबा मला गोष्टींची पुस्तकं आणून द्यायचे, मग ते वाचत वाचतच झोपायचे मी. मग तुझा जन्म झाला, मग तू थोडी मोठी झाली ना, तेव्हा बाबा तुला गोष्टी सांगायचे. मलाही वाटायचं ग तुला गोष्ट सांगाविषयी, पण कामाच्या व्यापामुळे वेळच मिळायचा नाही. तू लहान असल्यामुळे तुला शाळेत पण सोबत नेता येत नव्हतं, आणि बरेचदा तर ना मी येईपर्यंत तू गाढ झोपलेली असायचीस ग. खूप वाईट वाटायचं मला, आपल्या लेकराला वेळच देता येत नाहीये. अक्षरा, मी ना तुला एका आजींकडे सोडून जायचे. चांगल्या होत्या ग त्या. नाही म्हणजे सुरुवातीला मला जरा टेन्शन यायचं, पण नंतर नंतर मी बघितलं, आम्ही जशी काळजी घेतो, लाड करतो ना तुझे, तशाच काळजी ते आपण घ्यायच्या ग. पाटणकर ना? हो बरोबर आहे. हो ग, किती वेळा त्या मला फिरायला घेऊन जायच्या. आम्ही रंकाळ्यावर तर कित्येक वेळा गेलोय, आठवतं मला. हो ग अक्षू, म्हणजे आम्ही नोकरीच्या व्यापामुळे जे काही करू शकलो नाही ना, ते सगळं केलं बरं त्या आजींनी. बिचाऱ्या नात्यात नव्हत्या आपल्या, पण त्यांनी त्यांच्या घरामध्येच एक छोटस पाळणाघर सुरू केलं होतं. पण नंतर नंतर ना त्यांचं घर म्हणजे आपल्यासाठी दुसरं घरच झालं होतं. अक्षू, तुझ्या आजी आजोबांना जेवढं शक्य होतं ना, तेवढं केलं त्यांनी तुझ्यासाठी. पण त्यांच्यानंतर जर तुझ्यासाठी कोणी काही केलं असेल ना, तर त्या ह्या पाटणकर आजी बिचाऱ्या गेल्या ग. आठवणी तेवढ्या शिल्लक आहेत. एखादं प्ले स्कूल हवंच असतं ना. पण हो ग अक्षरा, आई, आपल्या शाळेत सुरू केलं तर प्ले स्कूल. आई अंबाबाई, काय करावं कळणं झालंय. लई अस्वस्थ वाटायलंय आज. डोळ्याला डोळा लागना, मनातले विचार काही थांबनात. काय बाई विचार यायला लागलेत मनात. सुनबाई आता काय नवीन नाटक तर करणार नाहीत ना? आम्ही जी नोटीस पाठवली आहे ती वाचून ठीक आहे असं म्हणतील ना? मग सही करून दिल्यावर त्या घरला येतील का नाही असे अनेक विचार मनात येतात. आणि जसजसा वेळ जाईल तसतसं आमचं टेन्शन पण वाढायला लागलंय. आई अंबाबाई, आता तुझ्याकडे आमची एकच प्रार्थना आहे. आम्ही लई जुळवत आणलंय सगळं. घशाला कोरड पडस्तोवर सुनबाईंना समजावून सांगितलंय आम्ही. जे आम्हाला कधीच करायचं नव्हतं ते सुद्धा आम्ही केलंय. फुलपगारी आणि आमच्या शाळेतल्या नोकर वर्गाची माफी सुद्धा मागितली आम्ही. आम्ही जे काय प्रयत्न केले त्याला आता यश मिळू दे. वकिलांचा फोन कसा का नाही आला? हा बोला मॅडम. हा वकील साहेब, झालं काय काम? नाही अजून. अजून झालं नाही? किती वेळ झाला तुम्ही नोटीस पाठवून? बराच वेळ झालाय मॅडम. ऍक्च्युली मी वाट बघतोय मॅडमच्या फीडबॅकची. म्हणजे अजून सुनबाईंचा फोन नाही आला? नाही ना मॅडम, आणि त्यांचा फीडबॅक आल्याशिवाय आपण पुढे काहीच करू शकत नाही. अहो तुम्ही कसली वाट बघायलाय? तुम्ही करा किती असती फोन, म्हणावं झालं का नाही वाचून. एवढी 2 पानं वाचायला एवढा वेळ लागतोय वय? त्यांना म्हणावं उगा येळ काढू नका. हा, सगळी कामं अर्जंट मध्ये व्हायला पाहिजेत. ठीक आहे मॅडम, मी करतो त्यांना फोन. आणि त्यांचा काही फोन बिन आला नाही हे तुम्ही आम्हाला सांगायचं की. उगा आम्हाला वाट बघाय कशाला लावलं तुम्ही? मॅडम, मला असं वाटलं की त्यांना विचार करायला थोडा वेळ द्यावा. हो, भरपूर वेळ दिलाय. अजून किती वेळ देणार त्यांना? आणि एवढा हाय काय त्या नोटिशीमध्ये की एवढा वेळ लागतोय त्यांना? आम्ही शाळा बंद करणार नाही हे त्यांना कळलं की झालं.
हो मॅडम, पण अगोदर ते संपूर्ण वाचतील आणि मगच आपल्याला रिप्लाय देतील ना. आणि हो, मी मगाशी त्यांना फोन केला होता पण त्यांनी उचलला नाही. पण मॅडम मला असं वाटतंय की ते पॉझिटिव्ह रिप्लाय देतील. हे बघा, त्यांनी जर का फोन उचलला नाही, त्यांच्याकडून काही फीडबॅक आला नाही, तर लगेच आम्हाला कळवा. हा, आम्ही हवं तर बोलतो त्यांच्याशी. पण आजच्या आज हे कागद मिळवा म्हणजे झालं. ठीक आहे मॅडम, मी कळवतो. ताई, तू अजून झोपली नाहीस? झोप लागत नाही. का ग? काय नाही, वाट बघायला. कुणाची वाट बघायलास? सुनबाईंच्या उत्तराची. का? आता काय झालं? नाही झालं काय नाही. आम्ही वकिलांकडनं त्यांच्याकडे एक ड्राफ्ट करून पाठवलाय. आता त्यात ते वाचतील, मग त्या ओके करतील आणि मग कागदपत्र पुढे जातील. त्याची वाट बघायला. ताई, एवढंच नव्ह. अगं, मी एवढा लोड कशाला घ्यायल्यास? हे बघ ताई, तू तुझं काम केलं, आता ती तिचं काम करेल. जवळ हे काम होत नाही तवर आमच्या जीवाला काही चैन पडणार नाही. आता कशात इगलं नका यायला. हो ग अक्षरा, अगं खूप चांगली कल्पना आहे ही. हो ना? हो, अगं शाळेत एखादं प्ले स्कूल असेल ना तर खूप चांगलं आहे अक्षरा. नाही म्हणजे तुमच्या वेळेस जशी पाळणा घरं होती ना, तशी नाही आहेत बरं आजकालची हे प्ले स्कूल. परवा मी माझ्या मैत्रिणीसोबत तिच्या नातवाला आणायला म्हणून शाळेत गेले होते तिच्यासोबत. अगं तुला सांगते, काय मज्जा करतात तिथली मुलं. अगं धिंगाणा काय करतात, खेळतात, लोळतात, गाणी म्हणतात, काय काय सुरू असतं त्यांचं. आणि मध्येच ना त्यांच्या टीचरने शिकवलेली पोयम आठवते त्यांना आणि म्हणायला लागतात ते. किती छान. अगं बाई, आम्ही त्या नातवाला घेऊन निघणार होतो. कसलं काय, त्या मुलांमध्ये दोघी जणी जे काही रमलो ना आम्ही. नाही पण खरंच हा अक्षरा, हे प्ले स्कूल असायलाच हवंय. खूप चांगली कल्पना आहे अगं ही. हो, कारण मलाही असं वाटतंय की आपल्या शाळेत असं काहीतरी वेगळं सुरू करायला पाहिजे. म्हणजे बघ, मी काय विचार केला, आमचं बाळ जेव्हा मोठं होईल तेव्हा मी शाळेत शिकवत असेन, मग मी त्याला वेळ देऊ शकणार नाही, मग सगळंच खूप अवघड होऊन बसेल. पण जर आमच्याच शाळेत एखादं प्ले स्कूल असलं तर तिथे मी बाळाला ठेवू शकेन आणि मग आमची सतत भेट होईल. मुख्य म्हणजे माझं त्याच्यावर लक्ष असेल सतत, नाही का? अगं अक्षरा, खरंच हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. नाही म्हणजे तुझ्या समोरच जर प्ले स्कूल असेल तर बाळाची पण काळजी भेटली ना, नाही का? मला असं वाटतं हा मुद्दा या ड्राफ्ट मध्ये ऍड करायला हवा. कर कर, अगदी कर. हा सर, बोला. सॉरी मॅडम, थोडा लेट कॉल केला तुम्हाला. नाही नाही, ठीक आहे. मी आपला ड्राफ्ट चेक करत बसले होते. बोला ना. झालं का तुमचं वाचून? नाही म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना ड्राफ्ट मध्ये? नाही, काही करेक्शन असतील तर आत्ताच सांगा, मी लगेच करतो. हा, 1-2 वाक्यांमध्ये जरा बदल करायचा होता. हा बोला ना मॅडम, काय बदल करायचा आहे? तुम्ही जे लिहिलंय ना, शाळा बंद करणार नाही, हा, त्याचं काय? हा, तर एवढंच लिहिण्यापेक्षा तिथे भुवनेश्वरी मॅडम भविष्यात कधीही शाळेवर कुठलीही कारवाई करणार नाही, कधीही शाळा बंद करणार नाही, असं लिहून द्या. आणि अजून एक गोष्ट पण ऍड करायची त्यामध्ये. सांगा ना मॅडम. शाळेमध्ये लवकरात लवकर प्ले स्कूल सुरू करण्यात यावं आणि यासाठी भुवनेश्वरी मॅडमची काही हरकत नसावी. प्ले स्कूल सुरू करायचंय? हो,